नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात खासदार औद्योगिक महोत्सवात आलेल्या महिलांची मोबाईलवर अश्लील चित्रफित काढणाऱ्या एका आरोपीस अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महोत्सवात आलेल्या महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली की एक व्यक्ती बिल्डिंगच्या खिडकीतून शौचालयात जाणाऱ्या महिलांचे व्हिडिओ काढत आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पासून ते परिसरात फिरणाऱ्या एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असता त्याच्या मोबाईलमध्ये महिलांचे आपत्तीजनक असे 20 व्हिडिओ आढळून आले. सदर व्यक्ती मंगेश खापरे असून तो तून नाका चौक परिसराचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ या ठिकाणी खासदार औद्योगिक महोत्सव दिनांक 27 जानेवारी ते 29 जानेवारी 3 दिवसाचा औद्योगिक महोत्सव राबवण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्रामधून आणि विदर्भामधून साधारण 40 ते 50 हजार इंडस्ट्रियलिस्ट त्यामध्ये सहभागी झाले होते आणि दररोज 15 ते 20 हजार लोक येत होते. यामध्ये आमचा पोलीस बंदोबस्त आम्ही व्यवस्थित लावण्यात आला होता. दिनांक 29 तारीख म्हणजे कालच्या दिवशी सायंकाळी एक महिला 2 महिला त्या ठिकाणी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की जो बिल्डिंग आहे त्या ठिकाणी त्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला लेडीज वॉशरूम आहे. त्या वॉशरूमच्या मागच्या बाजूला खिडकीमध्ये कोणीतरी अज्ञात इसम त्यांचा व्हिडिओ काढतोय असं त्यांना संशय वाटत होता. त्या आधारे आम्ही थोडी माहिती घेतली परंतु कोणी संशयास्पद दिसून आला नाही. नंतर सायंकाळी 7:30 ते 8च्या सुमारास सुद्धा परत दुसऱ्या एका महिलेला अशाच प्रकार आढळून आला. त्यावरून तेथील आयोजक जे होते डोबळे आणि इतर लोक त्यांना आम्ही माहिती दिली आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. तिथले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्यामध्ये एक विषम संशयास्पदरित्या त्या ठिकाणी जात असल्याचा दिसून येत होता. त्याला तो VIP गेटच्या आजूबाजूला वावरताना दिसून आल्यामुळे त्याला तिथे आम्ही बघितला असता तो मिळून आला. त्याचा मोबाईल चेक केला. त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे अश्लील व्हिडिओ जे लेडीज वॉशरूममध्ये महिला जात असताना आणि त्याच्या एकांतवासात असताना त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे दिसून आले. त्यावरून त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि खासदार औद्योगिक महोत्सवाचे जे आयोजक होते ते सुद्धा त्या ठिकाणी हजर असताना त्यांना सर्वांना आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला आलो आणि तेथील जी महिला होती त्या महिलेच्या दिलेल्या तक्रारीवरून आम्ही अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर 77/24 कलम 354 क त्याचबरोबर ITI ॲक्ट कलम 66E अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीबद्दल माहिती घेतली असता आरोपीचे नाव आहे मंगेश खापरे, वय 37 वर्ष, राहणार सागर शेल्स दुकानाच्या बाजूला, 3 नल चौक, पोलीस ठाणे तहसील. आणि त्याची माहिती घेतली असता तो एका खाजगी शाळेमध्ये आर्ट टीचर असल्याची माहिती सध्या उपलब्ध होत आहे. त्यांनी हे जे व्हिडिओ काढले त्याच्या मोबाईलचं आम्ही जेव्हा परीक्षण करणं सुरू केलं त्यामध्ये 2022 पासून असे वेगवेगळे 18 ते 20 व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये आम्हाला दिसून आलेले आहेत. त्यामध्ये काही डिलीटेड केलेले सुद्धा दिसून येत आहे. तर सदरचे व्हिडिओ तो कुठल्या प्रवृत्तीनुसार त्याला कुठली मानसिक विकृती आहे किंवा काय असे या सुकृतदर्शनी दिसून येत आहे. तरी पण असे व्हिडिओ काढून त्याचा वापर तो महिलांचा सेक्सॉर्शन रॅकेट संदर्भात चालवण्यासंदर्भात करत होता किंवा कसे किंवा त्याचा त्यांनी इतर कुठे सदरचे व्हिडिओ व्हायरल केलेत काय, त्याचा महिलांना ब्लॅकमेलिंग करून अजून कुठला गुन्हा करण्याचा त्याचा प्रवृत्ती आहे किंवा काय, याबद्दल आम्ही आज त्याला माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्याचं पोलीस रिमांड मागत आहोत. पोलीस रिमांडमध्ये या सर्व गोष्टींचा आम्ही तपास करून त्यामध्ये नेमका त्याचा उद्देश काय होता आणि यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत किंवा कसे याबद्दल आम्ही तपास करून. पोलिसांच्या मते हा आरोपी शहराच्या एका खासगी शाळेत आर्ट टीचर म्हणून नियुक्त आहे. या व्यक्तीला काही मानसिक विकृत आहे किंवा महिलांचे असे व्हिडिओ तयार करण्यामागे नेमका कोणता हेतू आहे याबाबत अंबाझरी पोलिसांचा तपास सुरू आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी बोंगाडे, शंखनाद न्यूज. ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
याबाबत आज घोषणा केली आहे। मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन देखील केले आहे। मराठी चित्रपट सृष्टीत मामा या टोपण नावाने प्रचलित असलेल्या अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे। अशोक सराफ यांनी केवळ विनोदाचीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकापर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे। सन 1969 ते आजपर्यंत ते मराठी चित्रपट सृष्टीचा भाग आहे आणि आजही ते प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे। वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी शिरवाडकरच्या यताती आणि देवयानी या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले। अभिनयाच्या क्षेत्रात पूर्णपणे दाखल होण्यापूर्वी अशोक सराफ हे बँकेत कामाला होते। त्याचवेळी त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासण्यासाठी नाटकामध्ये भूमिका करणे सुरू ठेवले। अशोक सराफ यांनी खरी ओळख मराठी चित्रपटातून मिळवली। त्यांचे काम पाहून त्यांना सिनेविश्वातील लोक अशोक सम्राट म्हणून ओळखू लागले। नाटके, मराठी चित्रपट सोबतच हिंदी चित्रपटासह त्यांचे अनेक टीव्ही मालिका देखील गाजल्या आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला त्यांना अभिवादन व त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचा संकल्प करीत आज स्पर्श अभियानांतर्गत कुष्ठरोग जनजागृतीसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण संस्था तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम जिल्हा नागपूरद्वारे 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कुष्ठरोग पंधरवाडा 30 जानेवारी ते 13 फरवरी या दरम्यान स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे। या अनुषंगाने 30 जानेवारीला मॅरेथॉन दौड रन ऑफ लेपेसीचे आयोजन करण्यात आले होते। मॅरेथॉनमध्ये 18 ते 30, 30 ते 45, 45च्या वर असे वयोगटांमधील पुरुष व महिला या 2 गटात यांचे आयोजन करण्यात आले होते। मॅरेथॉन दौडमध्ये साधारणपणे विविध गटातील एकूण 1500 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता। यावेळी कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले होते। जिल्हा अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी मार्गदर्शन केले। मॅरेथॉनचा प्रारंभ फ्रीडम पार्क येथून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। चोरट्यांनी सावनेर शहरातील तेलीपुरा बाजार चौकात असलेले SBIचे ATM फोडून त्यातील 10,36,000 रुपयांची रोख लंपास केली आहे। मशीन फोडण्यासाठी आरोपींनी गॅस कटरचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे। ही घटना मंगळवारी पहाटे 4च्या सुमारास घडली। शहरातील बाजार चौकात भारतीय स्टेट बँकेचे ATM आहे। हा परिसर वर्दळीचा देखील आहे। पहाटेच्या सुमारास या भागात कोणीही नसताना चोरट्यांनी डाव साधला व ATM फोडले। सकाळी हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले। पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला। शिवाय बँकेच्या अधिकाऱ्यांना देखील बोलविण्यात आले। चोरट्यांनी या मशीनमधून 10,36,000 रुपये चोरून नेल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली। पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, ओमप्रकाश गोकाटे यांनी या मशीनची पाहणी केली। विशेष म्हणजे सावनेर शहरातील बहुतांश ATMच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही। सुरक्षेसाठी केवळ CCTV कॅमेरे लावण्यात आले असले तरी चोरटे उपाययोजना करून त्यांनाही निकामी करतात। या प्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी बोंगाडे, शंखनाद न्यूज। जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू आहे ते दर्जात्मक असावे। बांधकामामध्ये सौर ऊर्जा, फर्निचर, शौचालय, पिण्याच्या पाण्याच्या सोयीसह रुग्णांसाठी शेड आदींची सुधारित प्रास्ताविकात समावेश करावा। जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अत्याधुनिक करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितले। आरोग्य विभागाच्या सुकाणू समिती, प्रधानमंत्री मातृवंदना योजना व जिल्हा कृती दलाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, भारतीय प्रशासकीय सेवेचे परिवीक्षाधीन अधिकारी कुशल जैन, डॉक्टर आसिफ इनामदार तसेच संबंधित अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम व इतर सोयी सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 60 कोटी रुपयांचा निधी काढून देण्यात येणार असून बांधकामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितले। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट।
स्थानिक नवोदित युवकांमधील कौशल्य विकास वाढविणे, प्रत्येकाच्या हाताला रोजगार देणे, कौशल्य विषयक अभ्यासक्रमाच्या बाबत जनजागृती, रोजगारक्षम युवक युवतींची नोंद व्हावी यासाठी विदर्भातील 8 जिल्ह्यात कौशल्य रथच्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभाग तसेच पुष्पांचल फाउंडेशन तर्फे आयोजित कौशल्य रथचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त निधी चौधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाचे संचालक दिगंबर दवळी, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे व पंचशील फाउंडेशनचे संचालक गौरांग पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कौशल्य रथचा प्राथमिक उद्देश हा रोजगार क्षमता आणि उद्योजकता वाढविण्यासाठी विदर्भातील 8 जिल्ह्यातील युवकांना करिअर मार्गदर्शन देणे, त्या संदर्भातील कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे. या उपक्रमामुळे वंचित घटकांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557.